इकडे काय दिलंय आता उत्पत्ती 3 मध्ये काय घडलंय हे तुम्हाला माहितीये. काय झालंय, सर्प धूर्त सर्प नाही का आला आहे आणि तो हव्वेशी बोलतोय, तिला सांगतोय, तिला काहीतरी विचारतोय आणि तिला फसवतोय, तिला भुरळ पाडून ते फळ खायला लावतोय जे परमेश्वराने म्हटलं होतं ज्याचं फळ खायचं नाहीये. ज्या दिवशी तुम्ही त्याचं फळ खाल त्या दिवशी काय व्हाल, तुम्ही मरण पावाल. ओके. आणि ते फळ खाण्यासाठी तो तिला भुरळ पाडतो, तिला प्रोत्साहन देतो आणि ते फळ ती खाते. ज्यावेळेस ती पाहते तिला दिसतं की फळ खाण्यासाठी चांगलंय, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे. मला सांगा, तिने बागेतल्या कितीतरी वस्तू खाल्ल्या, ते फळ तिने कधीच खाल्लं नाही, कधी त्याची चव पाहिली नाही, तिला माहित नाही ते गोड आहे, कडू आहे, आंबट आहे, तुरट आहे, काय कसं लागतं काहीच माहित नाही. पण ती काय म्हणते, ते फळ खाण्यासाठी चांगलंय. कोणी तिला सांगितलं ते फळ खाण्यासाठी चांगलंय किंवा चांगलं नाहीये? हु वॉज गिव्हिंग हर दॅट नॉलेज? कारण ज्यावेळेस परमेश्वराने त्यांना त्या बागेमध्ये ठेवलं, परमेश्वर काय म्हणाला की हे जे सर्व आहे ना ते चांगलंय, मी तुम्हाला हे सगळं नाही का बागेतल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला दिल्या आहेत, हे सगळ्यावर तुम्ही अधिकार करा, तुम्ही खा, ही सर्व हिरवी वनस्पती, सबीज देणारी झाडं सगळे मी तुम्हाला अन्नादाखल दिली आहेत. ओके. परंतु बागेच्या मध्यभागी जे झाड आहे ना त्यातलं फळ खाऊ नका, बरे आणि वाईटाचं ज्ञान देणारं फळ हे खाऊ नका. कारण जर आपण वाचलं उत्पत्ती याचा 2वा अध्याय आणि 17वं वचन, तेव्हा परमेश्वर 16-17, तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचं फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. स्पेसिफिकली प्रभू काय म्हणाला, पाहिजे त्या झाडाचं फळ खा. अगदी जीवनाच्या झाडाचं फळ खाल्लं तरी चालेल. मध्यभागी 2 झाडं होती ना, एक जीवनाचं झाड होतं, एक बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं झाड होतं. परंतु प्रभू काय म्हणाला, तिथे बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं झाड आहे त्याचं फळ तू खाऊ नको. बागेतील इतर कुठल्याही झाडाचं तुला फळ खायचंय ते यथेच्छ खा, पण ज्या दिवशी ते मध्यभागी लावलेलं बऱ्या वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ तू खाशील त्या दिवशी तू निश्चित तू खास, तू मरशील. आणि परमेश्वर असं बोलला. ओके. मग आता पहा, त्यांनी ते फळ खाल्लं नाही, परमेश्वराने सांगितलं नाही ते कसं लागतंय, पण नक्की जर प्रभू बोलाय ते फळ खाल्ल्यावर मरणार, तर काहीतरी नाही का, समजा मी तुम्हाला सांगितलं की ती वस्तू घेऊ नका, ती वस्तू चांगली नाही, किंवा मी लहान मुलांना आपण असं म्हणतो ना, तिकडे जाऊ नको, तिकडे असं होईल तसं होईल, ते एक फिअर त्यांच्या मनामध्ये येतं की ते मी नाही केलं पाहिजे. कधी कधी ते फिअर असलं तरी करण्याची उत्सुकता असते. आता ईव्हच्या बाबतीत नाही का तसंच कुठेतरी झालं, सैतानाने त्या फळाची वेगळीच जाहिरात केली. तो म्हणाला, बघ ते फळ हे किती चांगलंय, खाल्ल्यावर काही तू मरणार नाहीये, देवाला माहितीये. काय तो कोणाविषयी ना का तिच्या मनामध्ये बी पेरतोय, निर्माण करत्याविषयी. इथे सैतान आपल्याशी तसंच वागतो. सैतान काय म्हणतोय, अगं ते फळ खाल्ल्याने तू मरणार नाहीये. कोण बोललं तू फळ खाल्ल्याने मरणार आहे? काहीच होणार नाही. पहा उत्पत्ती याचा 3रा अध्याय 4 आणि 5 वचन. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. तो विश्वासात घेऊन सांगतोय, अगं मी खरंच सांगतोय तुम्ही नाही मरणार, विश्वास ठेव माझ्यावर, तुम्ही खरोखर मरणार नाही. तुम्ही, देवाला हे ठाऊक आहे की ज्या दिवशी तुम्ही त्याचं फळ खाणार ना त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. त्याने काय केलं, त्याने तिला विश्वासात घेतलं. खरोखर मी सांगतोय तुम्ही मरणार नाहीये, पण ज्या दिवशी तुम्ही त्याचं फळ खाणार तुम्ही देवासारखं बरं आणि वाईट जाणणारं होणार. म्हणजे त्याने काय दिलं, त्याने तिला त्या निर्माणकर्त्याच्या शब्दावर संशय करायला लावला आणि परत तिला सांगितलं की त्या निर्माणकर्त्यासारखेच तुम्ही व्हाल. देवाची म्हणजे कुठेतरी त्याने ते कडूपणाचं, त्याने ते जलसीचं, त्याने ते मत्सराचं बीज तिच्यामध्ये पेरलं. देवाची इच्छा नाहीये की तुम्ही देवासारखं बनावं, आणि तुम्ही ज्या दिवशी ते फळ खाल ना देवासारखं बरं वाईट जाणणारे तुम्ही व्हाल. तोपर्यंत बरं वाईट काही नव्हतं, सगळं चांगलंच होतं. हालेलुया. वाईट असं ज्ञानच नव्हतं, पापच नव्हतं, काहीच नव्हतं. आणि इकडे सैतान तिला इंट्रोडक्शन करून देतोय, तिला जाणीव ओळख करून देतोय, काहीतरी बरं असतं, काहीतरी वाईट असतं. आणि तो म्हणतो, देवाला हे सगळं कळतं, देवाने तुम्हाला ते ज्ञानच दिलं नाही, देवाने ही गोष्ट तुमच्यापासून राखून ठेवली आहे. मी खरोखर सांगतोय तू फळ खाल्लं ना नाही मरणार बघ. आणि ज्या वेळेस सैतान तिला म्हणतो देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल, जे की तो सगळं खोटं बोलतोय, कारण परमेश्वराने आधीच त्यांना स्वतःच्या प्रतिरूपात, स्वतःच्या इच्छेनुसार, स्वतःच्या सदृश्य बनवलं होतं, इन द इमेज अँड द लाइकनेस ऑफ गॉड. आणि देवाने ऑलरेडी त्याच्यासारखं बनवलं होतं, देवासारखा त्याने अधिकारही दिला होता. प्रभू म्हणाला संपूर्ण पृथ्वीवर सत्ता करा. तर ऑलरेडी देवाने त्या गोष्टी ठेवल्या होत्या, आता काहीतरी बाहेरून वेगळं ऍड करायची गरजच नव्हती. पण जो देवाचा सनातन शब्द आहे
आहे, जी देवाने दिलेली गोष्ट आहे, जे आशीर्वाद आहे, त्यावर त्याने संशय करायला लावला. कशा प्रकारे? देवाविषयी तिच्या मनामध्ये काहीतरी बीज पेरलं देवाच्या विरोधात, की देवाची इच्छा नाहीये म्हणून देवाने म्हटलंय त्याचा हात लावू नका आणि त्याला त्याचं फळ खाऊ नका, पण तुम्ही देवासारखे व्हाल. आणि आता काय झालं? सैतानाने बोलल्यानंतर, ते विचार मनात घेतल्यानंतर, आता ती कोणाच्या दृष्टीने पाहते? ते स्वतःच्या दृष्टीने नाही पाहते. ज्या प्रकारे सैतान तिला इकडे मॅनिप्युलेट करत आहे, तिच्या विचारांमध्ये खेळते, इकडे तो तिच्याशी नाही का काहीतरी वार्तालाप करून तिच्या विचारांवर नियंत्रण करून बोलतोय, आणि आता ती त्या फळाकडे पाहते. एवढे वर्ष तिने त्या फळाकडे पाहिली, रोज जाता येता बघते, तिला काय वाटलं नाही, मला काही तिकडे जाणं येणं नाही, मला काही प्रभू म्हणाला त्याला हात नाही लावायचे, शी वॉज ओके, काही प्रॉब्लेम नव्हता. पण ज्या वेळेस सैतानाने त्याचा शब्द टाकला, सैताने असा शब्द टाकला, आणि आता काय होतंय माहितीये का, की तिला ते फळ खाण्यासाठी चांगलं दिसतंय. तोपर्यंत तिला काहीच वाटलं नाही. देव म्हणाला खाऊ नका, म्हणजे नॅचरली नाही का तिला काय वाटायला पाहिजे, कदाचित ते फळ चांगलं नाहीये, कदाचित ते चवीला चांगलं नसेल, किंवा ते खाल्ल्याने मला काय होऊ शकतं, असे नॅचरली थॉट्स यायला पाहिजे होते. बट नाव ऑन द कॉन्ट्ररी तिला काय वाटतंय, की ते फळ खाण्यासाठी चांगलं आहे, आणि काय दिसण्यात मनोहर, दिसायला पण किती सुंदर आहे, माझ्या मनाला नाही का भावलंय ते मन, माझ्या मनाला आवडलंय ते फळ, आणि शहाणे करण्यास इष्ट आहे. ती काय वेडी होती? तिला काही कळत नव्हतं? मतिमंद होती का? त्यांना काही समजत नव्हतं का? सगळं समजत होतं. त्या बागेतल्या प्रत्येक प्राण्याचं, प्रत्येक पक्षाचं, प्रत्येक माशाचं, सगळ्या निर्मितीला ना आदामाने नावं दिली होती. इतकं इंटेलिजंट ब्रेन होतं, त्याला सगळं माहित होतं, कुठे काय करायचं, कसं करायचं. तो त्या बागेची कोणीच नसताना तो मशागत करायचा, आणि ही त्याला नाही का सहाय्यक म्हणून तिकडे देवाने दिली होती. त्यांना नॉलेज नव्हतं, ते हुशार नव्हते, ते हुशार होते. ते पूर्ण ह्या मेंदूचा जे देवाने बनवले ना, 100% का 1000% वापर करायचे, त्यांच्यामध्ये काहीच कमतरता नव्हती. तरी सुद्धा आता सैतान बोलल्यावर तिला काय वाटतंय, माझ्याकडे काहीतरी कमी आहे, पण मी ते फळ खाल्लं ना तर माझ्यामध्ये ते शहाणपण येईल. हालेलुया. दिस इज डिसेप्शन, दिस इज डिसेप्शन. बायबल सांगतं सैतान हा लबाड आहे, आणि सर्व लबाडीचा तो बाप आहे. ओके, त्याच्याकडून जेव्हा कुठलेही शब्द येते ना, नेव्हर ट्रस्ट हिज वर्ड्स. आय एम टेलिंग यू, जी कोणती गोष्ट देवाच्या शब्दाच्या किंवा बायबलच्या वचनाच्या विरोधात आहे, मग ती कितीही कन्व्हिन्सिंग असू दे, ती कितीही योग्य वाटत असू दे, सगळं जग भले त्या गोष्टीला एक्सेप्ट करून चालत असू दे, दावीद राजासारखं मन ठेवा, तो म्हणतो सगळं जग खोटं ठरव, माझा परमेश्वर खरा ठरव. हालेलुया. भले ती गोष्ट किती कन्व्हिन्सिंग वाटू दे, योग्य वाटू दे, राईट वाटू दे, पूर्ण जग त्याचा नाही का पाठपुरावा करत असू दे, सगळे जण त्या मागे चालत असू दे, हॅव दॅट ऑडेसिटी, ते धैर्य असू द्या तुमच्याकडे. नाही, बायबल जे ह्या गोष्टीच्या विरोधात आहे, बायबलमध्ये असं दिलं नाही, हे नाही असं दिलंय, तर मी ती गोष्ट स्वीकारणार नाही, मी ती गोष्ट करणार नाही. त्यावेळेस तुम्ही त्या सैतानाच्या युक्तीला बळी पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. ते एकदाच तर करतो ना, काय होतंय, एकदा केल्याने थोडी पाप होते. देवाने तर माझ्या सगळ्या पापांची क्षमा केली, येशूने माझे सगळे पाप क्रूसावर नाही का सगळे घेतलेत, मी पापमुक्त झालोय, आता कुठलं पाप माझ्यावर नाही, मी तर बंधन मुक्त आहे, मी तर महाविजयी आहे. एकदाच करेल प्रभूला, नंतर सॉरी बोलेल, पण नाही का एकदा करून तर बघते काय होते. एकदा नाही का ते पाप करून बघूया, एकदा ते वाईट गोष्ट करून बघूया, चुकून झालं मी प्रभूला लगेच माफी मागेल. एकदा केल्याने काय होतंय? नो. ज्यावेळेस तुम्ही एकदा, हिने ते फळ ना पूर्ण खाल्लं की नाही ते पण माहित नाही. बायबल सांगतं तिने ते फळ घेतलं, थोडंसं खाल्लं, स्वतःच्या पतीला दिलं, फिनिश्ड. त्याच्यानंतर दुसरं फळ खायला जायची त्यांना गरज पडली नाही. तिकडेच ते दरवाजे उघडले गेले, जिथून आता पाप, जिथून आता सैतान, जिथून आता त्याचा अधिकार आणि त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी नाही का मनुष्य जातीमध्ये प्रवेश करू शकल्या. सो ओनली वन्स यू थिंक एकदाच करेल काय होत नाही, यू आर ओपनिंग द डोर. एकदा तुम्ही ते दरवाजा खोलला, इट इज फिनिश्ड. ओके. सो आपल्याला अशी कुठली गोष्ट करायची नाही जी अंधकाराच्या राज्यात कुठले चुकीचे दरवाजे आपल्या जीवनावर अधिकार करण्यासाठी उघडते. वन्स इज इनफ. हालेलुया.